श्री स्वामी समर्थ। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ। मंडळी, काळ भैरव अष्टक आपण जेव्हा घरामध्ये सकारात्मक, आपल्या घरामध्ये सुख शांती, आपल्या घरामध्ये वाईट नजर किंवा कोणीतरी आपल्यावर जादूटोणा केलेला आहे, तर काळ भैरव अष्टकचे एवढे महत्त्व आहेत। आणि काळ भैरव अष्टक जे आहे तर नित्यसेवामध्ये आपल्याला वाचायला मिळतं। आणि आज पण स्वामींच्या केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये काळ भैरव अष्टक 2 टाइम घेतल्या जातात। आरती झाल्यानंतर सायंकाळी ज्या घरामध्ये काळ भैरव अष्टकाचं पठण होतं त्या घरामध्ये सुख शांती राहते, त्या घराला कधी कोणाची नजर लागत नाही। तर या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे। 2025 मध्ये 12 तारखेला काळ भैरव जयंती आहे आणि काळ भैरव जयंती ही कालाष्टमी म्हणजेच एकादशीच्या पहिले 3 दिवसाला कालाष्टमी येतात, याला कालाष्टमी सुद्धा म्हणतात। आणि काळ भैरव जयंती जी आहे तर काळ भैरव जयंती कशी साजरी करावी, जर आपल्या घरामध्ये जादूटोणा कुणाचा असेल, कोणाची वाईट नजर असेल, आपले कुणाकडे तरी पैसे अटकलेले असेल, कुणाचा आपल्याला भयंकर त्रास होत असेल, ज्या व्यक्तीला कोणाचा खूप त्रास होत असेल, आपला घरचा व्यक्ती असो या बाहेरचा व्यक्ती असो, तर काळ भैरव जयंतीच्या दिवशी जो कोणी हा उपाय करतो त्याचे 100% त्याचं त्या समस्यापासून निवारण होतं। आणि काळ भैरव जे आहेत हे शिवशंकराचा अवतार आहे। आणि हा जो काळ भैरव आहेत तर हे आपण जो काळभैरवाच्या जवळ जाऊन प्रार्थना करतो त्याला 100% तो मदत करतो। आणि वाईट शक्ती आणि वाईट चित्तावाले जे लोक आहेत, जे चुकीचे वागतात, त्याला काळ भैरव एवढी भयंकर म्हणजे त्यांना शिक्षा देतो। म्हणून प्रत्येक शंकराच्या वाईट जेवढे शंकरावर म्हणजे संकट आलेले आहेत, जेवढ्यांनी छळलेलं आहे, जेवढ्यांनी काही त्रास दिलेला आहे, तेव्हा शंकराचाच अवतार आहे काळ भैरव, म्हणून त्या काळ भैरवाची मदत घेऊन त्यांचा विनाश करण्याचा त्याला सल्ला दिलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये काळ भैरव जयंती 12 तारखेला बुधवार आहे 2025, 12 नोव्हेंबर 2025 ला काळ भैरव जयंती आहे, ती कशी साजरी करावी। आणि आपल्याला वाईट शक्तीपासून, कोणाचा आपल्यावर खूप कर्ज आहे त्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी, आणि ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो त्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी, आपल्यावर कोणत्याही प्रकारचा राहू केतू कुठलाही दोष असेल, आपल्या कुंडलीमध्ये एखादा गुरु म्हणजे एकदम कमजोर असेल, हे सर्व समस्या दूर होण्यासाठी काळ भैरव खूप काळ भैरवाची पूजा करणं, प्रार्थना करणं, त्याला प्रसन्न करणं, त्याचा मानसन्मान करणं खूप गरजेचा असतो। म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, काळ भैरव जयंती कशी साजरी करावी। तर 12 नोव्हेंबर 2025 ला काळ भैरव जयंती आहे आणि बुधवार आहे। याला कालाष्टमी म्हणून सुद्धा ओळखला जातो हा दिवस। आणि हा शंकराचा अवतार आहे। आणि शंकरानीच याला काळभैरवाचं म्हणजे काळभैरव शंकराचा अवतार आहे। आणि वाईट शक्तीचा नाश करण्याचा शंकरानीच त्याला म्हणजे वरदान दिलेलं आहे। आणि देवी शक्ती आहे त्यांच्यामध्ये। आज काशीचा कारभार आणि काशीचा एक रक्षक म्हणून काळभैरवाची पूजा, काशी विश्वनाथला जो व्यक्ती जातो आणि काळभैरवाचा मान सन्मान करतो, नतमस्तक होतो, त्याच्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात। एखादा व्यक्ती खूप दारू पित असेल आणि समजा आपला नवरा असो किंवा आपला भाऊ असो, कोणी पण असेल, खूप दारू पित असेल, तर दारूपासून सुटका मिळण्यासाठी सुद्धा जो कोणी म्हणजे आपण जेव्हा काशी विश्वनाथला जातो, काळभैरव अष्टकाचं तिथं काळभैरव मंदिर आहे, तिथं खूप गर्दी असते। आणि जेव्हा आपण महाकालेश्वरला जातो, महाकाल कोणता पण आपल्या एखादा काळ आलेला आहे, त्या काळाचं आपल्याला म्हणजे त्याचं निवारण करायचं असेल तर महाकालेश्वरला गेल्यावर सुद्धा महाकालेश्वरच्या तिथेच तेवढ्या परिसरामध्येच काळभैरव मंदिर आहे, तिथं दारू सोडण्याचं एक स्पेशल हे ठेवलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं, दारू खरं सोडायची असेल तर ज्यांची दारू सोडायची आहे त्याला काळभैरव जयंतीच्या दिवशी घेऊन जा, तिथं दारूची बॉटल घेऊन जा, काळभैरवाची पूजा करा। काळभैरवाला अक्षरशः दारू वाहिली जाते, त्यांच्या हाताने दारू व्हा आणि माझी दारू सुटावं, मला शक्ती मिळावी अशी प्रार्थना करून परत घरी या। तो माणूस कधीच दारूला हात लावत नाही। जर सोडणाऱ्याची पण इच्छा असेल आणि घरच्या लोकांची साथ देण्याची, जो पिणारा माणूस आहे त्याची इच्छा असेल, तर
तुम्ही महाकालेश्वरला जाऊन दारू सोडू शकता. आता उपाय आणि काळभैरव जयंती कशी साजरी करावी. काळभैरव जयंतीच्या दिवशी जो कोणी आपल्याला वाईट शक्तीचा आपल्याला खूप त्रास असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप त्रास होतो, आपल्या घरावर आपल्या व्यवसाय असेल, नोकरी असेल, आपली एखादा बिझनेस असेल आणि आपल्या बिझनेसला नजर लागलेली आहे, व्यवसाय जो करता तुम्ही त्याला कुणाची तरी नजर लागलेली आहे, वाईट बाधा कुणाला म्हणजे भानामती, कोणाची वाईट शक्ती, काला जादू, हे जे आता हे प्रकरण आहेत त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी वर्षातून एकमेव हा काळभैरव जयंतीचा हा दिवस आहे. तर हा दिवस काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी असतो. या दिवशी काय करावं, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कालाष्टमी आणि काळभैरव जयंती हे 2 नावाने ओळखले जातो. आणि हे काळभैरव जे आहेत, जो व्यक्ती त्याला प्रार्थना करतो, त्याला शरण जातो, त्याची 100% काळभैरव मदत करतो. आणि जे वाईट विचारांचे लोक आहेत, वाईट वागतात, ते वाईट शक्तीवाले आहेत, त्यांचा विनाश केल्याशिवाय राहत नाही. आपल्याला काय करायचं, या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. काळभैरव जयंती साजरी करण्यासाठी एक दिवस आपल्याला लवकर उठायचं आहे. आणि लवकर उठून आपल्याला सर्वप्रथम आपलं स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे. स्वतःचं शुद्धीकरण करणं म्हणजे काय, कालाष्टमी आपल्याला कोणत्याही प्रकारची नकारात्मका, कोणाची नजर लागलेली असेल, आपल्याला वारंवार आपलं शरीर साथ देत नसेल, तर ब्रह्ममुहूर्तावर काळभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आपल्याला टाकायचं आहे, शुद्धीकरण करायचं आहे. आणि आपल्याला हर हर महादेव किंवा हर हर गंगे असं मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काळभैरव जयंती कशी साजरी करायची, आपल्याला सर्वप्रथम राईचं तेल, काळे तीळ, काळे उडीद आणि धूप आणि दिवा, आपल्याला ह्या एवढ्या वस्तू गरजेच्या आहेत. आणि फुलं, तुमच्या मनाने जे तुमच्याकडे फुलं आहेत ते फुलं घ्यायचे आहे. हे सर्व एकत्र साहित्य करायचे आहे. आणि सर्व एकत्र साहित्य करून आपल्याला काळभैरवाची प्रतिमा आपल्या घरामध्ये असेल तर ती घेऊन त्याची षोडशोपचार ही अशी पूजा करायची आहे. आणि काळभैरव अष्टकाचा काळभैरवाचा जो मंत्र आहे, तुम्ही गुगलवर नित्यसेवामध्ये जाऊन तुम्ही सर्च करून तुम्ही ते मंत्र म्हणायचा आहे. आणि आपल्याला कोणत्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचं निवारण करण्यासाठी काळभैरवाच्या पूजा करून आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. हे बघा, जो भैरवाकडे गेलेला आहे, नतमस्तक झालेला आहे, त्याची काळभैरव अष्टक म्हणजे काळभैरव मदत करतातच. आणि त्यांच्या समोरचा जो व्यक्तीचा त्रास होत असेल तर त्याचा विनाश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला काळे उडीद, काळे तीळ, काळे उडीद, काळे तीळ आणि राईचं तेल, दिवा, धूप आणि फुलं, हे एवढ्या वस्तू आपल्याला खूप गरजेच्या आहेत. आणि एवढ्या वस्तू असताना आपल्याला हे साहित्य एकत्र करून आणि कुठला पण आपल्याला एक नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि जर या दिवशी जो व्यक्ती जिलेबी आणि नारळ काळभैरवाला अर्पण करतो, त्याचा खूप 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 त्याचा फायदा होऊन जातो. तर आपल्याला अशी पूजा करायची आहे. आणि काळभैरव अष्टक आपल्याला सायंकाळी 11 वेळा बोलायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर म्हणलं तर खूपच चांगलं आहे, 11 वेळा बोलायचं आहे. त्याच्यामध्ये एवढी पावर आहे, आपल्या घरातली सकारात्मकता टिकून राहते, लक्ष्मी टिकून राहते, वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये म्हणजे प्रभाव असेल तर तो नष्ट होतो, नकारात्मकता घरातली सगळी निघून जाते. आणि रोज सायंकाळी दिवाबत्ती झाल्या रोज एक टाईम काळभैरव अष्टक आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजेत. खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराला कुणाचीही नजर लागत नाही, आपल्याला कोणाची नजर लागत नाही, आपल्या कामाधंद्याला कोणाची नजर लागत नाही, म्हणून काळभैरव अष्टक जे आहे तर रोज म्हणायला पाहिजेत. तर या दिवशी काळभैरव अष्टक जे आहे तर हे म्हणायला पाहिजेत. 11 वेळा म्हणलं तर खूपच चांगलं. आणि नाही जमलं तुम्हाला तर 1 वेळा मनापासून तुम्ही म्हणू शकता. ही पूजा करायची आहे. आता उपाय म्हटलं तर काय करायचं आहे, तर उपाय काळभैरव जयंतीच्या दिवशी काळभैरवाची पूजा करून एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडून येऊन आपल्याला काळं कुत्रं शोधायचं आहे. काळ्या कुत्र्याला गोड भाकरीचा नैवेद्य काळ्या कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचा आहे. कुत्र्यांना ती भाकरी आपली केलेली खाल्लीच पाहिजेत. आणि आपल्याला कोणतीही समस्या असू दे, कोणती पैशाची असू दे, आडापिडा असू दे, नजर असू दे, राहू केतूची सावली असू दे, आपल्या कुंडलीमधला ग्रह एखादा वीक झालेला असू दे, कोणतीही समस्या असू दे, आपल्या धंद्या पाण्यामध्ये घरामध्ये सुख शांती नसू दे, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर हे सगळं काय असेल ना,
याच्यातून 100% तत्काळ तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. जो व्यक्ती काळ भैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालतो त्याला 100% त्याला त्याच्या दुःखातून मुक्तता मिळते. हा एक उपाय करायचा आहे. आणि काळ भैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला राईचं तेल, उडीद, काळे तीळ आणि धूप आणि फुलं आणि जिलेबी आणि नारळ घेऊन मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पाया पडायचं आहे. तर अशी प्रार्थना पण करायची, ही अशी पूजा करायची आहे. आणि जो व्यक्ती, तिसरा उपाय असा सांगते, जो व्यक्ती शेमीच्या झाडाखाली राईच्या तेलाचा आपण दिवा प्रज्वलित करतो, एक दीपदान करतो, त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, नोकरीमध्ये वाढ, का पैशामध्ये बरकत येणं, आलेला पैसा टिकून राहणं, कोणाची म्हणजे वाईट नजर असेल, कोणाची खूप आपल्याला कोणाची चिंता असेल, खूप त्रास देत असेल, आपल्याला जो व्यक्ती खूप त्रास देत असेल ना, आपल्याला त्याचा वारंवार त्याच्या बोललेले आपल्या डोक्यामध्ये विचार येत असेल, आपण कंटाळून गेलो असेल, खूप समस्या, आपल्याला एखाद्या व्यक्तीचा ऑफिस असो, आपली शेजारीण असो, आपल्या घरातला व्यक्ती असो, घरातला बाहेरचा जो कोणी आपल्या जवळचा असेल आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होत असेल, तर शेमीच्या झाडाला एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, एक दीपदान करायचं आहे सायंकाळी. आणि कुत्र्याला काळ्या कुत्र्याला गोड भाकरी आपल्याला खाऊ घालायची आहे. तुम्हाला कोणाचाही त्रास होत असेल तर याच्यातून तुमची सुटका झाल्याशिवाय राहत नाही. तर काळभैरव जयंती कशी साजरी करावी आणि काळभैरव जयंती अशा प्रकारे आपण साजरी केली आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून पवित्र शुद्धीकरण आपलं जर केलं आणि अशी पूजा केली, हे 2-3 उपाय केलं तर 100% कोणत्याही दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही प्लीज कळकळीची विनंती आहे. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.